असेलच, परंतु तिच्यासोबत काही नॉन प्रोटीनस पार्ट सुद्धा त्याला अटॅच असेल. त्याला आपण प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणूया. प्रोस्थेटिक ग्रुप. ओके. आणि हा प्रोस्थेटिक ग्रुप कसा असेल? नॉन प्रोटीन. लक्षात घ्या. प्युअरली प्रोटीनस एन्झाईम हे प्रोटीनच बनलेले असते, पण कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये मात्र एक पुन्हा त्याला सपोर्टिव्ह ग्रुप असेल, दॅट इज प्रोस्थेटिक ग्रुप. सपोर्ट करणार, अरे बाबा तुला एवढी फंक्शन तुला करायची आहे, नाही मग नुसतं प्रोटीनच होणार नाही, तर मग एखाद्या आणखी तिच्या सोबतीला दुसरा एक ग्रुप त्यांनी जोडलेला आहे. दॅट ग्रुप इज द प्रोस्थेटिक ग्रुप. नाउ अँड दिस प्रोस्थेटिक ग्रुप इज firmly bound, okay, tightly attaches to the protein part, ओके, बाय केमिकल बॉन्ड. एक विशिष्ट प्रकारच्या याच्यामध्ये पाहिलं लक्षात घ्या. आता हा प्रोटीन आहे आणि हा कोणता तरी प्रोस्थेटिक ग्रुप आहे, म्हणजे नो डाऊट दिस प्रोटीन अँड नॉन प्रोटीन पार्ट आर केमिकली बाउंडेड. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल बॉन्ड फॉर्म होतील. ओके. अँड इट इज नॉट रिमूव्ड बाय द हायड्रोलिसिस. काही जरी केलं तरी ह्याच्यातून हायड्रोलिसिस होणार नाही, कारण हा प्रोस्थेटिक ग्रुप जो आहे, हा प्रोस्थेटिक ग्रुप पर्टिक्युलरली त्याचा फंक्शनिंग करण्यासाठी त्याला तिथं जोडल्या गेलेला असेल. मग हा रिलीज होणार नाही. हायड्रोलिसिस जरी काही आपण केलं तरी तो मात्र प्रोस्थेटिक ग्रुप जो आहे तो हे होणार नाही. इफ द प्रोस्थेटिक ग्रुप इज रिमूव्ड, द प्रोटीन पार्ट ऑफ द एन्झाईम बिकम इनॅक्टिव्ह. हा जर का कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये लक्षात घ्या, हे कॉन्जुगेटेड एन्झाईम, काही कॉन्जुगेटेड एन्झाईम जे आहे ते काही कॉन्जुगेटेड एन्झाईम काही पर्टिक्युलर टाईपच्या केमिकल रिएक्शन स्पीडअप करण्यासाठी वापरल्या जातात बॉडी मार्फत. ठीक आहे ना. मग तिथे आपल्याला हे जर का आपण याच्यातून जर का हा प्रोस्थेटिक ग्रुप त्याचा जर का वेगळा केला, तर मग मात्र एन्झाईम जो आहे हा एन्झाईम इनॅक्टिव्ह होतो या. ओके. हा एन्झाईम जो आहे एन्झाईम इनॅक्टिव्ह होतो या. तो कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी जो आहे तो ऍक्टिव्हिटी करणार नाही म्हणजेच काय करणार आहे, हा केमिकल रिएक्शनला कोणत्या प्रकारची त्याची स्पीड जी आहे ते स्पीड वाढवणार नाही, तो त्याच्यामध्ये भागच घेणार नाही. म्हणजेच कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये हा प्रोस्थेटिक ग्रुप जो आहे की नाही, दिस प्रोस्थेटिक ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज केमिकली बॉन्डेड विथ द प्रोटीन पार्ट सोबत तो तिथे जोडला गेलेला असेल. There are enzymes which required certain organic compound and inorganic ion for their activity. लक्षात घ्या. त्यानंतर असे काही एन्झाईम आहे की तिथे तिथे आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा गरजेचे आहेत. हे प्रोस्थेटिक ग्रुप किंवा नॉन प्रोटीन पार्ट जे आहे, हे नॉन प्रोटीन पार्ट ऑर्गॅनिक असतील, ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील. ओके. ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील किंवा मग दुसरं इनऑर्गॅनिक आयन सुद्धा असतील. इनऑर्गॅनिक आयन लक्षात घ्या. कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप जे आहे किंवा नॉन प्रोटीन पार्ट जो आहे तो नॉन प्रोटीन पार्ट दोन्ही यानं बनलेला असेल. एक तर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकेल किंवा इनऑर्गॅनिक आयन असू शकेल. ऑर्गॅनिक असेल किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. The organic compound that are tightly attached to the protein part are called as the coenzyme. आता पाहिजे, आता आपल्याला कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये कोएन्झाईम कोणाला म्हणायचं? कोएन्झाईम. जर का हा ऑर्गॅनिक कंपाऊंड, द ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट आर टाइटली अटॅचेस टू द प्रोटीन, इथं जर का हा जर पार्ट जर का समजा तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, तर मग मात्र तो एन्झाईम दॅट कॉन्जुगेटेड एन्झाईम इज ऍक्ट ऍज अ कोएन्झाईम. त्याला कोएन्झाईम असं म्हणायचं लागतं. बरोबर आहे, लक्षात घ्या. कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये नॉन प्रोटीन पार्ट सुद्धा दोन प्रकारचे असतील, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ज्या वेळेला ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या नॉन प्रोटीन पार्ट म्हणून काम करत असेल, तर तो त्या एन्झाईमला आपल्याला कोएन्झाईम असं म्हणायचं. लक्षात घ्या, त्याला कोएन्झाईम असं म्हणायचं. ओके. आता इनऑर्गॅनिक राहिला. मग हा इनऑर्गॅनिक काय करेल माहिती आहे का, की इफ दिस इनऑर्गॅनिक आयन इफ आर दे आर प्रेझेंट इन द प्रोटीन पार्ट आर कॉल्ड ऍज द कोफॅक्टर. त्याला कोफॅक्टर असं म्हणायचं. हा तिथे प्रोस्थेटिक पार्ट जो आहे, हा प्रोस्थेटिक पार्ट किंवा नॉन प्रोटीनस पार्ट जो आहे की नाही,
त्यावेळेला तो त्याच्यासोबत हे असेल तर त्या याला कॉन्जुगेटेड एन्झाईमला आपल्याला को फॅक्टर असं म्हणायचं आहे. सम ऑफ द ऑर्गॅनिक को एन्झाईम आर इथे दिलेल्या पाहिजे निकोटिनामाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड NAD. आपण हे रेस्पिरेशन मध्ये हे केलेलंच आहे NAD. ओके. त्यानंतर फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड FMN, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. Inorganic ion of metal which act as a cofactor include the, आता हे पहा इथे पहा प्रोस्थेटिक ग्रुप मध्ये कोफॅक्टर आपल्याला इनऑर्गॅनिक आयन. मग हे इनऑर्गॅनिक आयन पहा मॅग्नेशियम, मॅग्नीज, ओके, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, ओके, एक्सेट्रा. हे जे आयन आहे हे आयन कोफॅक्टर ऑफ एन्झाइम. ओके, these are the some कोफॅक्टर किंवा त्याला आपण इनऑर्गॅनिक आयन म्हणू. मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक. ओके. नाउ आयर्न इज अ कोफॅक्टर ऑफ एन्झाइम कॅटॅलिस. आता इथे पाहिजे एक्झाम्पल दिलं त्यानं. आयर्न जो आहे Fe ज्याला म्हणू आपण, आयर्न किंवा Fe जो आहे हा इनऑर्गॅनिक आयन. नाउ इज अ कोफॅक्टर, हा एक कोफॅक्टर आहे कोणत्या याचा, एन्झाइम कॅटॅलिस. जे जे कॅटॅलिस एन्झाइम आहेत त्या कॅटॅलिस एन्झाइम मध्ये आपल्याला हा जो Fe किंवा आयर्न जे आहे ते आयर्न हा Fe किंवा आयर्न जो आहे हा को फॅक्टर म्हणून काम करेल त्या एन्झाइम सोबत. म्हणजे कॉन्जुगेटेड प्रोटीन मध्ये आपल्याला, कॉन्जुगेटेड एन्झाइम मध्ये आपल्याला प्रोटीन तर आहेच, तर प्रोटीन हा एन्झाइम म्हणून काम तर करेलच करेल, परंतु त्याची ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे जे काही एन्झाइम लागतात, दॅट इज सॉरी इनऑर्गॅनिक आयन लागतात, दॅट इज द को फॅक्टर. ओके, त्याला आपण को फॅक्टर म्हणू. किंवा हा प्रोस्थेटिक ग्रुप जो आहे हा प्रोस्थेटिक ग्रुप इनऑर्गॅनिक आयन न बनलेला असेल त्याला आपल्याला को फॅक्टर असं म्हणायचं आहे. या को फॅक्टरच्या शिवाय हा कॉन्जुगेटेड एन्झाइम जो आहे हा कॉन्जुगेटेड एन्झाइम वर्क करणार नाही, काम करणार नाही. बरोबर आहे. म्हणून इथं जेवढे कॅटॅलिज एन्झाइम आहेत, कॅटॅलिसिस एन्झाइम जे आहेत त्या कॅटॅलिसिस एन्झाइम मध्ये आपल्याला Fe जो आहे हा को फॅक्टर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. दुसरं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, मॅंगनीज इज अ को फॅक्टर फॉर पेप्टाइडेज. इथे मॅंगनीज जे आहे, मॅग्नीज जे आहे लक्षात घ्या, मॅग्नीज नावाचं जे काही इनऑर्गॅनिक आयन्स आहे हा आपल्याला पेप्टाइडेज, पेप्टाइडेज नावाचे जे काही एन्झाइम आहे त्यासाठी हा मॅंगनीज. लक्षात घ्या, मॅग्नीज जे आहे मॅग्नीज पेप्टाइडेज साठी तो कामाचा असतो. म्हणजे मॅग्नीज जो आहे हा इथे को फॅक्टर म्हणून काम करतोय. म्हणजे इथे एन्झाइमची प्रॉपर्टी जी आहे, एन्झाइमची प्रॉपर्टी त्याला करायची आहे, परंतु इन द ऑब्सेन्स ऑफ मॅंगनीज तो करतच नाही. लक्षात घ्या, मॅंगनीज जर असेल तरच तो पेप्टाइडेज म्हणून पेप्टाइडेज एन्झाइम जो आहे तो एन्झाइम इथे काम करेल. अशा प्रकारे इथे को फॅक्टर सुद्धा इथे अत्यंत महत्वाचा पार्ट आपल्याला पाहायला मिळेल. Now other metal cofactor are referred as the enzyme activators. लक्षात घ्या, काही याला मेटल सुद्धा लागतील इथे बघा, मेटल. आणि now this metal is act as the enzyme activator. एन्झाइम ची ऍक्टिव्हिटी जी आहे ऍक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी किंवा त्याची ऍक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी काही वेळेला एन्झाइमला मेटल सुद्धा आवश्यक आहे. बरोबर आहे. now this metal may be the cofactor of the enzyme to activate the enzyme activity. एन्झाइम ची ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा त्याची जी काही काय म्हणून त्यातलं आपण त्याची इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी वाढवण्यासाठी हे मेटल जे आहे हे मेटल सुद्धा काही वेळेला काम करतात. लक्षात घ्या, इथे आपल्याला कोफॅक्टर, कोफॅक्टर म्हणलं की त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक हे आलेले असतील. ऑर्गॅनिक कंपाऊंड जर का त्याच्यासोबत अटॅच असेल त्याला को एन्झाइम असं म्हणायचं आहे. ओके, को एन्झाइम NAD आणि FMN, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड, आणि दुसरा आहे
निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, ओके, NAD. हे दोन्ही एन्झाईम जे आहे, दोन्ही एन्झाईम आपल्याला आहेत. ओके, नाउ दीज आर द कोएन्झाईम. हे कोएन्झाईम आहेत. परंतु इनऑर्गॅनिक आयन लागला की त्याला आपल्याला नॉन प्रोस्थेटिक ग्रुप जो आहे, नॉन प्रोटीनस पार्ट जो आहे तो इनऑर्गॅनिक असेल, आणि ज्या वेळेला तो त्याच्यासोबत काम करतोय त्याला को फॅक्टर असं म्हणायचं आहे. ओके, त्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहे, मॅग्नीज, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम आणि काही मेटल सुद्धा. ओके, आयर्न, आयर्न सुद्धा आपल्याला इथे याच्यामध्ये इनऑर्गॅनिक आयर्न मध्ये पाहायला मिळते. लक्षात घ्या, इथे आपण प्रोटीनचं जे नेचर आहे ते नेचर इथे स्पष्ट केलेलं आहे. बा कसं आहे, प्युअरली प्रोटीनियस, प्रोटीन प्युअर नुसता प्रोटीनही एन्झाईम म्हणून काम करेल. ओके, म्हणून त्याला प्रोटीनियस, प्युअरली प्रोटीनियस एन्झाईम असं म्हणूया. आणि काही जे आहेत एन्झाईम ते कसे आहेत, कॉन्जुगेटेड एन्झाईम्स आहेत. कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये काय काय होईल, कॉन्जुगेटेड मध्ये प्रोटीन आणि दुसरा एक प्रोस्थेटिक नॉन प्रोटीन पार्ट असेल, हे दोन्ही मिळून एन्झाईम म्हणून काम करतील, त्याला कॉन्जुगेटेड एन्झाईम म्हणून. परंतु आपल्या जवळ हे नॉन प्रोटीन पार्ट दोन प्रकारचे असतील, ऑर्गॅनिकचे असतील आणि इनऑर्गॅनिकचे असतील. ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला ज्या वेळेला ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोटीन सोबत असेल त्यावेळेला त्याला आपल्याला कोएन्झाईम असं म्हणायचं. इनऑर्गॅनिक आयन एखादा जर त्या प्रोटीनची ऍक्टिव्हिटी काम करण्यासाठी जर का करत असेल तर त्याला आपल्याला कोफॅक्टर असं म्हणायचं. आणि ह्या कोफॅक्टरचे तुम्हाला किंवा जे काही इनऑर्गॅनिक आयन आहेत हे इनऑर्गॅनिक आयन तुम्हाला इथे माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढचं आहे सम प्रॉपर्टी ऑफ द एन्झाईम. प्रॉपर्टी मध्ये पुढचं एक हे आहे की प्रॉपर्टी, आता एन्झाईम एन्झाईम म्हणायची याची प्रॉपर्टी काय, याचे लक्षणं काय, याचे गुणधर्म काय, ठीक आहे नाही, काय काय काम करतो आमच्या शरीरामध्ये, जर का एवढी नाही जर का हे असेल तर तो काय काय काम करतो. पहिल्यांदा नो डाऊट आपण सांगलेलं आहे की इट इज द प्युअरली ऑल एन्झाईम आर बेसिकली मेड अप ऑफ प्रोटीन. आता सांगलं मी की कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे आणि प्युअरली प्रोटीनस एन्झाईम आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनस म्हणजेच काय होईल, इथे सगळं म्हणता येईल, लक्षात घ्या, ऑल एन्झाईम्स are made up of basically made up of protein. लक्षात घ्या, एक वाक्य इथं पहा, all enzymes are made up of protein but all protein are not enzyme. हे तेवढंच खरं आहे हा, ते लक्षात ठेवायचं. all enzyme are made up of protein but all protein are not enzyme. सगळेच प्रोटीन जे आहे हे सगळेच प्रोटीन एन्झाईम नाही आहेत. ओके, पहिली प्रॉपर्टी त्याची की एन्झाईम आहे, एन्झाईम जो आहे प्रोटीनच बनलेला आहे, परंतु प्रोटीनचं टर्शरी स्ट्रक्चर जे आहे पर्टिक्युलरली लक्षात घ्या. नाउ दिस टर्शरी स्ट्रक्चर ऍक्ट ऍज द एन्झाईम. म्हणून इथे म्हणायचं आपल्याला ऑल एन्झाईम आर मेड अप ऑफ प्रोटीन बट ऑल प्रोटीन आर नॉट एन्झाईम. त्यानंतर आता 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन इथे सांगलेलं आहे की ऑल एन्झाईम हॅव स्पेसिफिक 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन. लक्षात घ्या, आम्ही प्रोटीन शिकत असताना आम्ही सांगितलं होतं की अमिनो ऍसिड हे अशा प्रकारे एकमेकाला जोडल्या गेले की दॅट इज वी कॅन से द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. बरोबर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर त्याचं. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चरला आम्ही त्याला थोडस कॉइलिंग केलं. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये मात्र लक्षात घ्या, आता इथे लाईक दिस टर्शरी दे हॅव वन ऑर मोर. इथे पहा, all enzyme have specific 3-dimensional confirmation. 3 डायमेन्शन. आता हा प्रोटीनचा मॉलिक्यूल बनतो तो प्रकारचा म्हणला गेला, केल्या गेली आणि केल्या गेली विविध प्रकारचे बॉन्ड आहेत. हे विविध प्रकारचे बॉन्ड जे आहे बॉन्ड मुळे हे एकमेकात जवळ आले आणि एक विशिष्ट प्रकारचं साईज शेप जो आहे तो त्याने स्वतःमध्ये तयार केला. आणि तो कशासाठी, की पर्टिक्युलरली एन्झाईम म्हणून काम करण्यासाठी त्यानं स्वतःमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आकार जो आहे तो आकार हे करून घेतला, स्वतःमध्ये करून घेतला. लक्षात घ्या. ओके, म्हणून याला 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन आहे. याच्याजवळ 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन आहे. याला उलट करून पाहिलं, इकडून जर का पाहिलं तर आपल्याला याला 3 डायमेन्शनल मध्ये हे पाहता येईल. अँड दे हॅव वन ऑर मोर
active site to which substrate combine. लक्षात घ्या. दुसरा एक मुद्दा सांगला होता की 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन. एन्झाईम जवळ 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन आहे, कारण हे जे प्रोटीन आहे, प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइडची चेन जी आहे, पॉलिपेप्टाइडची चेन ही स्वतः फाईल होऊन एक विशिष्ट प्रकारचं आकार जो आहे तो आकार घेते, त्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असं म्हणूया आपण. ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर त्यानं का बरं घेतलं? कारण नाव दे हॅव वन ऑर मोर ऍक्टिव्ह साइट टू व्हिच सबस्ट्रेट इज बाइंड. आता इथे पहा, एक विशिष्ट प्रकारचा इथे एक विशिष्ट प्रकारचं पॉकेट जे आहे की नाही, इथं पॉकेट तयार झालेलं आहे ना. दॅट पॉकेट इज कॉल्ड ॲज द ऍक्टिव्ह साइट. याला आम्ही ऍक्टिव्ह साइट असं म्हणतोय, लक्षात घ्या. आणि टू दिस ऍक्टिव्ह साइट द सबस्ट्रेट गेट बाइंड. आता जो काही हा सबस्ट्रेट आहे समजू सपोज, हा सबस्ट्रेट की ज्याच्यावर तो ऍक्ट करायचा, याला आपण सबस्ट्रेट असं म्हटलं होतं, लक्षात घ्या. सबस्ट्रेट. आणि या सबस्ट्रेट वरती याला अटॅक करायचं. मग अटॅक करायचं म्हणजे तो दुरून नाही करणार, पहिल्यांदा त्याला जवळ घेईल. मग हे जवळ घेण्यासाठी किंवा स्वतःमध्ये फिक्स करून घेण्यासाठी याला विशिष्ट प्रकारची एक साईट असेल, एक किंवा एकापेक्षा जास्तही एन्झाईम मध्ये साईट असतात. मग हा सबस्ट्रेट जो आहे की नाही, हा सबस्ट्रेट याच्यामध्ये सहजरित्या फिक्स होईल आणि त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे की नाही, पुढची ऍक्टिव्हिटी हे होईल की नाही. म्हणजेच एन्झाईम हॅज ऍक्टिव्ह साईट वन ऑर मोर, एकापेक्षा जास्त ऍक्टिव्ह साईट ज्या त्या ऍक्टिव्ह साईट असतात. कशाला? सबस्ट्रेट सोबत बाइंड व्हायचा आणि सबस्ट्रेट सोबत बाइंड होऊन त्यानंतर त्याच्यावर रिएक्शन घडून आणायची आणि त्यानंतर त्याचा प्रॉडक्ट जो आहे, एंड प्रॉडक्ट जो आहे तो एंड प्रॉडक्ट तयार करायचा. द पॉइंट ऑफ ऍक्टिव्ह साइट वेअर द सबस्ट्रेट जॉइन विथ द एन्झाईम इज कॉल्ड ॲज द सबस्ट्रेट बाइंडिंग साइट. पाहा, लक्षात घ्या, ही ऍक्टिव्ह साइट झाली. ओके, ऍक्टिव्ह साइट. आणि द पॉइंट ॲट व्हिच where the substrate join with the enzyme is called as the substrate binding site. म्हणजे ही जे आहे, आता इथे हा सबस्ट्रेट ज्या वेळेला इथे बाइंड होते, दॅट बाइंडिंग साइट, त्याला आपण बाइंडिंग साइट असं म्हणूया. म्हणजेच ही बाइंडिंग साइट म्हणजे ऍक्टिव्ह साइट जे आहे, ऍक्टिव्ह साइट पर्टिक्युलर सबस्ट्रेट सोबत ज्या वेळेला बाइंड होते, दॅट इज दॅट वी कॅन सी द बाइंडिंग साइट, त्याला आपण बाइंडिंग साइट असं म्हणून, लक्षात घ्या. म्हणजे प्रोटीनस नेचर आहे. दुसरं एक महत्वाचं सांगलं की 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन आहे एन्झाईम मध्ये. प्रोटीनस जो आहे तो प्रोटीनस 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन मध्ये गेला आणि त्यानं एक विशिष्ट प्रकारची साइट जे आहे, बाइंडिंग साइट किंवा ऍक्टिव्ह साइट जे आहे, त्या ऍक्टिव्ह साइट तयार केलेल्या आहे. कशासाठी? टू कंबाईन विथ द सबस्ट्रेट, टू बाइंड विथ द सबस्ट्रेट फॉर नेक्स्ट रिएक्शन. पुढची जी काही रिएक्शन असेल किंवा पुढचं जे काही बाय प्रॉडक्ट तयार करायचं असेल, त्यासाठी आपल्याला हे बाइंडिंग साइट जे आहे त्याच्याजवळ बाइंडिंग साइट असेल. त्यानंतर याची कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी काय असेल? एन्झाईम आर लाईक इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट अँड इन्फ्लुएन्स द स्पीड ऑफ बायोकेमिकल रिएक्शन बट देमसेल्फ रिमेन अनचेंज. लक्षात घ्या, एन्झाईमची एक हे आहे, काय करतो आहे एन्झाईम आर लाईक इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट. इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट किंवा बायोलॉजिकल कॅटलिस्ट असं आपण म्हणलेलं आहे. हा एन्झाईम काय करते? इन्फ्लुएन्स द स्पीड. जे काही याचे आता या सबस्ट्रेटला जे आहे, या सबस्ट्रेटला आपल्याला याचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट तयार करायचा आहे. सपोज टू बी हा सबस्ट्रेट आहे आणि या सबस्ट्रेटचा आपल्याला बाय प्रॉडक्ट जो आहे तो बाय प्रॉडक्ट तयार करायचा आहे. काय करेल की हा सबस्ट्रेट याच्यासोबत ज्या वेळेला बाइंड होईल, बाइंडिंग साइडला याचे प्रॉडक्ट तयार होईल. हा बाय प्रॉडक्ट जे आहे किंवा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट तयार होईल, परंतु एन्झाईम जो आहे हा एन्झाईम जशाला तसाच राहील. देमसेल्फ रिमेन अनचेंज. याने सबस्ट्रेट जो होता, या सबस्ट्रेट वरती केमिकल रिएक्शन घडून आणली, त्याचा प्रॉडक्ट जो आहे तो बाय प्रॉडक्ट तयार केला, परंतु एन्झाईम मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा चेंज जो आहे तो चेंज घडून आणलेला नाही आहे. तो नामानिराळा जशाला तसा राहतो. या फक्त काय करणार आहे? इट स्पीड अप द केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनला स्पीड अप करून टाकेल आणि जो काही प्रॉडक्ट तयार करायचा तो करून टाकेल. आणि एन्झाईम मात्र जसा जसा अनचेंज्ड राहतो, लक्षात घ्या. इट इन्व्हॉल्व इन द रिएक्शन, लक्षात घ्या, इन्व्हॉल्व होतोय बट कॅन नॉट चेंज इट सेल्फ. स्वतःमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो बदल कुठल्याही प्रकारचा घडून आणत नाही. का बरं नसेल? कारण त्याला पुढे आणखी दुसरं रिएक्शन करायची आहे ना. बॉडीमध्ये का नुसतं एकच सबस्ट्रेट आहे? नाही बाबा, आला आणि
तुझं बाय प्रॉडक्ट जे आहे ते बाय प्रॉडक्ट मी तयार करतो आणि झालं, मग नंतर काही तू येणारच नाही आणि नंतर मी काही होणार नाही. मग पुन्हा काय होईल, आता इथून यानं सबस्ट्रेट जो आहे हे सबस्ट्रेट सोडला, बाय प्रॉडक्ट तयार केला, पुन्हा याच्याजवळ ऍक्टिव्ह साईट आहे, पुन्हा दुसरा सबस्ट्रेट येईल इथे, पुन्हा त्याचं बाय प्रॉडक्ट जे आहे ते बाय प्रॉडक्ट तयार करत राहील की नाही. म्हणून एन्झाईम जे आहे, एन्झाईम या रिएक्शन मध्ये किंवा ही इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट म्हणून काम करत असताना तो बायोलॉजिकल केमिकल रिएक्शनला स्पीड देतो, प्रॉडक्ट तयार करतो या, परंतु स्वतः मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा चेंज आहे तो चेंज घडून आणत नाही. ही एक याची फार महत्वाची प्रॉपर्टी आहे. ओके. आफ्टर completion of reaction and release of product they remain active to catalyze again. मी आता तुम्हाला सांगितलं की रिएक्शन मध्ये भाग घेतला, कम्प्लिशन झाली, रिएक्शन कम्प्लीट झाली, प्रॉडक्ट तयार झाला आणि मग मात्र पुन्हा तो आणखी जशाला तसा दुसरी रिएक्शन हे करण्यासाठी तो तिथे हे झाला, अनचेंज झाला. ओके. इथे पहा आपण, मला वाटते जवळपास टाइम होत आलेला आहे. पुढची प्रॉपर्टी आपण दुसऱ्या तासामध्ये पाहूया. कन्नवळे सरांचा तास आहे ना, बरोबर आहे? कन्नवळे सरांचा तास आहे. मोबाईल तुमचा गरम झालेला असेल. पुढे आपण बरोबर समजायला की याच्यातून समजून दाखवू की त्या एनसीआरटी, हॅलो, एनसीआरटी की हे एनसीआरटी मध्ये तेच दिलेलं आहे, परंतु इथे आपल्याला थोडस सुटसुटीत दिलेलं आहे, मोकळं दिलेलं आहे, म्हणून मी याचा वापर करत आहे. ओके. चला बाकीचा पाहूया आपण. हा, हा, काय म्हणली? येस, these are the protein टेस्ट लक्षात घ्या. ओके. बेनेडिक्ट रिएजंट जे आहे ते बेनेडिक्ट रिएजंट आपण हे टाकून प्रोटीन कुठल्या प्रकारचा आहे तो आपण हे करतोय, कार्बोहायड्रेटची टेस्ट करत असताना. सॉरी ग्लुकोज कोणता आहे त्याच्यामध्ये, कार्बोहायड्रेट म्हणल्यानंतर आपल्याला जसे की आयोडीनची टेस्ट मी सांगली होती तुम्हाला, आयोडीन जसा फिक्स होतो की नाही, त्या आयोडीन मध्ये बेनेडिक्ट रिएजंट मध्ये आयोडीन वापरतात. ओके. अल्फा, हो. आता आपण काल पॉलीसॅकराइड शिकलो. येस ऑर नॉट? हा, एक, हा लक्षात घे. आता ज्या वेळेला आपल्याला ग्लायकोजन किंवा स्टार्च जो आहे तो स्टार्च तयार करायचा आहे, आता स्टार्च म्हणलं आपण पॉलीसॅकराइड आहे, म्हणजेच काय होईल की जे काही त्याचे, हा मोनोसॅक, हो एक सांगतो मोनोसॅकराइड जे आहे की नाही, मोनोसॅकराइड एकमेकाला जोडल्या जातील ना, बरोबर आहे. पॉलीसॅकराइड कशी होईल, लॉंग चेन होईल ना याची, मोनोसॅकराइड ची लॉंग चेन, बरोबर आहे, त्याला पॉलीसॅकराइड असं. हा, पॉलीसॅकराइड, बरोबर आहे. आता हे पॉलीसॅकराइड ज्या वेळेला म्हणजे मोनोसॅकराइड ज्या वेळेला एकमेकांसोबत जोडल्या जातील त्यावेळेला काय होईल माहित आहे का, की हे अल्फा ग्लुकोज, लक्षात घे, अल्फा ग्लुकोज हा एक मोनो सॅकराइड झाला समजा, बरोबर आहे की नाही. हा एक समजा सपोज तुम्ही मी घेतला की हा अल्फा ग्लुकोज आहे, आता लक्षात घ्या, हा अल्फा ग्लुकोज, अल्फा का बरं म्हटलं, त्याचा OH खाली, आता मला दुसरा याच्यासोबत ग्लुकोजचा मॉलिक्यूल जोडायचा आहे, बरोबर आहे, यासोबत दुसरा मॉलिक्यूल जोडायचा मला ग्लुकोजचा, दिसत आहे का, दिसत आहे ना, हे मी फक्त ग्लुकोजचा मॉलिक्यूल काढतो लक्षात. आता पहा, आता काय होईल, इथे तसंच आहे, ठीक नाही. आता याचा OH जो आहे लक्षात घे, हा एक अल्फा ग्लुकोज, बरोबर आहे. आता या ग्लुकोज मॉलिक्यूलचा इथे हा OH आहे, याच्यातला एक जो आहे हा हे H2O बाहेर पडेल, पडला, काय झालं, 1 2 3 4, या फोर्थला आहे, ठीक आहे ना. याचं जर का हे केलं आपण, याला जर का नंबरिंग केलं तर 1 2 3 4. आता हा अल्फा ग्लुकोज आहे, आता इथे मात्र रिएक्शन कोणत्या कार्बन वरती घडत आहे,
4 नंबरवरच्या, इथं 1 नंबरवरच्या. परंतु हा अल्फा ग्लुकोज आहे, कारण याचं OH खाली आहे म्हणून त्याला अल्फा ग्लुकोज असं म्हणायचं. ओके, मग हे अल्फा. मग आता इथून याचं मी काय केलं, H2O काढून टाकला. H2O काढून टाकला, O राहिला इथे. ठीक आहे ना. आता ही जी काही लिंकेज आहे, ही लिंकेज कोणाकोणामध्ये झाली, पहिला कार्बन ॲटम, परंतु हे कोणता मॉलिक्यूल आहे, ग्लुकोजचा, म्हणून कोणता अल्फा, मग अल्फा 1 आणि ह्याचा 4. ठीक आहे ना. दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्यूलचा 4th कार्बन ॲटम. याच्यामध्ये रिएक्शन घडली इथे जे आहे, आणि त्याच्यामध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड जो आहे तो ग्लायकोसिडिक लिंकेज तयार झाली. ग्लायकोसिडिक लिंकेज झाली की नाही तयार. मग याला 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज, ग्लायकोसिडिक लिंकेज किंवा बॉन्ड असं म्हणायचं. ओके. आता अशा प्रकारे अनेक मॉलिक्यूल, ग्लुकोजच्या मॉलिक्यूल जोडल्या जातील आणि स्टार्च तयार होईल, पॉलिसॅकॅराइड. क्लिअर? क्लिअर? नाही समजलं? अरे हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल काढला मी, बरोबर आहे. हा एक ग्लुकोज. हा, हा,